माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावरून सध्या राजकारण चांगलंच तापले। गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी अनिल देशमुखांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर आता मात्र मंत्री गिरीश महाजनांनी अनिल देशमुखांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे अनिल देशमुखांचं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि गिरीश महाजनांनी त्यांच्याबाबत कोणता गौप्यस्फोट केला याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याच्या आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे अनिल देशमुखांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली। शिवाय गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखडही केली। याचं कारण म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला होता आणि गिरीश महाजनांविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखोल केली होती। तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते आधी समजून घेऊया। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केला होता। विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण या दोघांमधील रेकॉर्डिंगचा एक पेनड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता। याच प्रकरणात आता अनिल देशमुखांविरोधात सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांबाबत अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत। ते म्हणाले की अनिल देशमुखांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कटकारस्थान करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। ही गोष्ट सत्य आहे। त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे हे गुन्हा दाखल करत नव्हते। मी असा खोटा गुन्हा कसा दाखल करू असं ते म्हणायचे। मात्र पुण्यात 3 वर्ष 12 दिवस आधी घटना घडली आणि त्या विरोधात 600 किलोमीटर लांब असलेल्या जळगाव जिल्ह्यातील निंभोऱ्यात गुन्हा नोंदवा असं त्यांना सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही। मात्र अनिल देशमुखांनी पोलीस अधीक्षकांवर खूप दडपण आणलं आणि त्यांच्याशी खालच्या भाषेत बोलले। त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या असं महाजनांनी सांगितलंय। पुढे त्यांनी अनिल देशमुखांसोबतच्या भेटीचीही तपशीलवार माहिती दिली। ते म्हणाले की मी अनिल देशमुखांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, माझ्यावर आमच्या वरिष्ठ नेत्यांचं दडपण आहे। या बाबतीत तुम्ही शरद पवार साहेबांना भेटा तरच मी तुमची मदत करू शकेन। त्यावेळी अनिल देशमुखांनी मला शरद पवार आणि एकनाथ खडसेंचं नाव सांगितलं। खडसे वारंवार पवार साहेबांकडे जाऊन बसतात आणि माझ्यावर त्यांचं दडपण आहे असं त्यांनी मला सांगितलं। अशी माहितीही गिरीश महाजनांनी यावेळी दिली आहे। त्यामुळे देशमुखांवर शरद पवारांचं दडपण आहे का आणि या सगळ्या प्रकरणात शरद पवारांचाही हात आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। याआधीही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते। अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी संजय पांडेंनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला होता। शिवाय अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी सुद्धा ही तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याला ऑफर दिल्याची माहिती त्यांनी दिली होती। एवढंच नाही तर त्यांनी अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली होती। त्यानंतर आता अनिल देशमुखांवर पुन्हा एकदा धमकी देत दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।